धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे तुगा म्हणे मंगळाता कोण दाता या होणी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ विठ्ठल विठ्ठल धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. आपण ही जी पृथ्वी पाहतो जेवढी आपल्याला दिसते सगळी तर काही आपण पाहू शकत नाही ना. अमेरिका आहे पृथ्वीच आहे, इंग्लंड आहे पृथ्वीच आहे. जेवढी पृथ्वी आपल्याला दिसते त्या पृथ्वीचं एक वैशिष्ट्य आहे ती म्हणजे माती. आणि मातीमध्ये फरक असतो, काळी माती लाल माती, काही उगवते काही पिकवते, काही असं फरक पडतो. मातीमध्ये फरक आहे. काही माती अशी की ते पाणी द्या त्याच्यामध्ये काहीच उगवत नाही, जास्त पाणी दिल्यानंतर फुगते पण उगवत नाही. मातीचा प्रकार असतो. चमत्कार असा आहे या मातीमध्ये कळत न कळत असं तत्व त्या मातीमध्ये मिसळलेलं असतं. त्या मातीतून सजीव प्राणी जन्माला येतो मातीतून. आणि वैज्ञानिकांनी अभ्यास केला की काही दिवसांनी तो पुन्हा मातीमध्ये जातो. समजा लाकूड आहे, एखादं झाड असतं समोर, कापलं त्याला जर ठेवलं काही दिवस तर वाळवी लागते, माती चढते. 10-5 वर्षांनी इथं लाकूड होतं ही पाटीसुद्धा लावता येत नाही, मातीमय होऊन जातं. मातीतून एक तत्व जन्माला येतं, आकार धारण करतं, उमलतं आणि पुन्हा ते मातीमध्ये विलीन होतं. या छोट्याशा घटनेकडे माणसाचं दुर्लक्ष असतं. कोण अशी ताकद आहे की जी मातीतून सजीव जन्माला आणते, फुलवते, उमलतं, फळं येतात. आंब्याचं झाड असेल, मोसंबीचं असेल, कशाचंही जे असेल ते असेल. पण त्या मातीत होणारी प्रक्रिया दिसते, पण मातीच्या मागे प्रक्रिया करणारा दिसत नाहीत. याचं नाव आहे सृष्टी. सगळे शेतकरी आहेत, कापाशी लावतात, भुईमुग लावतात, सगळं दिसतं आपल्याला. वरचा एक लेअर म्हणतात त्याला, वरचा पडदा येतो. पण मातीत धान्य टाकल्यानंतर ते उगवतं अशी कोणती शक्ती त्याला माहितीच नाही कुणाला. आणि 99.99% लोकांना काही देणं घेणं नाही. पेरलं की उगवतं एवढं माहिती. कोण खोलात जायला लागलंय, कोण त्या मातीमध्ये शिरलाय, कोण काय केलेलं आहे. पण त्याला जाणल्याशिवाय जीवन पूर्ण होत नाही. मातीला आकार देणारा, परिणाम देणारा, मातीमधून चैतन्य निर्माण करणारी जी शक्ती आहे तिचं नियंत्रण त्या पिकावर असतं. किती दिवसांनी ते वाढेल, किती दिवसांनी पीक येईल, किती बोंड येतील, किती फळं येतील, किती वर्ष येतील, आपोआप म्हातारा होईल आणि आपोआप संपेल. हे तत्व आहे, आतमध्ये निर्धारित केलेलं तत्व आहे, कळत न कळत. आणि ते तत्व या पृथ्वीचं नियंत्रक तत्व आहे. विठ्ठल काही करता येत नाही, ते कुणाला माहीत नाही, कुणाला काय नाही. पण त्या काळ तत्वाची जाणीव आहे, त्याचं नावच काल तत्व आहे. उन्हाळ्यामध्ये पेरा तुम्ही उगवत नाही, पावसाळ्यामध्ये पेरा उगवतं. हे जे पावसाळा उन्हाळा आहे ना, ही काळाची नाव आहे. अर्थ का? आपण म्हणतो ना त्याला पाऊस काळ, नावच दिलंय त्याचं. तुम्ही उपाधी बदलते, तत्व बदलत नाही. उपाधी शब्दाचा अर्थ काय? पाऊस काळ. पाऊस काळ शब्दाचा असं पाऊस पडण्याचा, पाऊस नाही म्हणता, पाऊस पडण्याचा काळ. ऊन पडण्याचा सुद्धा उन्हाळा काळ. हिवाळ्यामध्ये काय असतो? थंडी पडते, काळ. हा थंडीचा काळ आहे, उन्हाचा काळ आहे, पावसाचा. या तिन्ही शब्दामध्ये तुम्ही एक शब्द नीट
साम्य घेऊन ऐका, त्याचं नाव आहे काळ. तिन्ही तत्वामध्ये फक्त बदललेला आहे. आणि ह्या काळाचं वैशिष्ट्य आहे, काळ एकच आहे, काम तीन करतो. तो काळ पाऊसही पाडतो. आणि त्याच काळामध्ये सगळ्या लोकांना अपेक्षा असते पाऊस काळात पाऊस पडला पाहिजे. बरोबर आहे. पाऊस काळामध्ये पाऊस, ती अपेक्षा पावसाकडून नाही आहे, काळाकडून अपेक्षा आहे. विठ्ठल शब्द समजून घ्या बरं का, जरा जोर लावा डोक्याला, काही टेन्शन घेऊ नका. खाल्ले पिल्ले आता मस्त रात्रभर कीर्तन चालेल. पण कधी कधी समजून घेण्यासारखे विषय असतात, सांगत नाहीत कोण्या गोष्टी. काळाकडून अपेक्षा आहे पाऊस पडला पाहिजे. ऊन जास्त झालं तरी आपण तेच सांगत असतो, उन्हाचा टाईम आहे, उन्हाचा काळ आहे. टाईम म्हणजेच काळ. थंडी वाजायला लागली, अरे थंडीचा काळ आहे. काळ, काळाकडून अपेक्षा करतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, मुलाकडून अपेक्षा करतो म्हातारपणात सांभाळावं. पण तोच मुलगा लहान असतो, लहानपणीचा काळ, तेव्हा आपण त्याला सांभाळत असतो. बसते का डोक्यामध्ये? 2-4 वर्षाचं पोरग आहे, आपल्याला माहिती ते आपल्याला सांभाळणार आहे, त्याचा काळ आलेला नाही. त्याचा काळ येईल तेव्हा तो आपल्याला सांभाळेल. आत्ताचा काळ त्याला सांभाळण्याचा काळ. 100 चुका करू द्या लहान पोराने, बाप माफ करतो. आणि लईच डोकं खाल्लं एखाद्याने, म्हणतो लहान आहे जाऊ दे ना, त्याचं काळ आहे, ते खोड्याच करणार नाही तर काय करणार. आता 10-12 वर्षाच्या पोराकडून ज्ञानेश्वरी लिहून घ्यायची अपेक्षा करणार का तुम्ही? जेवढे दर्शन करायला येतात ना त्याच्यामध्ये 50% बायका मला प्रश्न करतात, पोरगा फार त्रास देतो. म्हणजे किती वर्षाचा आहे? 10 वर्षाचा आहे. करू दिले खोड्या त्याला. कृष्णाच्या खोड्या ऐकताना बरं वाटतं. आणि आपला पोरगा खोड्या करायला लागल्यावर आपण तक्रार करतो, ही कुठली पद्धत आहे? तो काळ आहे आणि त्या काळाप्रमाणेच घटना घडतात. कळत नाही लहानपणी, हा न कळण्याचा काळ आहे. कळतंय ना तुम्हाला? तुमची पण अपेक्षा तीच असते, लहानपणी कळत नाही, हा काळ. आणि मग हळूहळू त्या काळाचा स्वभाव बदलतो, रूप बदलतं. मग त्याला एक उपमा देते, घोडा झाला ना, कळत नाही का अजून? म्हणजे तो लहानपणीचा काळ संपला, कळण्याचा काळ सुरू झाला, तरी कळत नाही त्याला. मग काय कळायला पाहिजे त्या काळामध्ये? देव कळायला पाहिजे अशी तुमची अपेक्षा असते की नाही? काय का अपेक्षा असते? काय नाही, तो आता मोठा झालाय, जबाबदारी सांभाळली, ते देव प्राप्त व्हावा, संत व्हावा, ब्रह्मचारी राहावा, कीर्तन, अशा थोड्याच अपेक्षा आहेत तुमच्या. कीर्तन ऐकायला गोड वाटतं दुसऱ्याचं, आपला पोरगा कीर्तनकार होऊ नये. ब्रह्मचारी राहिलं तर मग फायदा काय एवढ्या दिवस सांभाळून? तुमचं बोलतोय मी, नामदेव महाराजांचं बोलतोय मी. नामदेव महाराजांच्या हातून देव जेवत असतानाचा काळ, तो आईबापांना बरा वाटला, पोरगा आता चांगला होईल, मोठा होईल, दारू पिणार नाही, तंबाखू खाणार नाही, गुटखा खाणार नाही. जेवत असताना कौतुक झालं नामदेव महाराजांचं. पण त्या नामदेव महाराजांना देवाची सवय लागली. तो मुलगा आता संसारात कामच करत नाहीत. आईबापांनी तक्रार करत, ज्याच्या हातून देव जेवत होता त्याच्या आईबाप तक्रार करतात, मुलगा बिघडला. हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे महाराज. तुम्ही जी अपेक्षा करता मुलाकडून की हा माझा मुलगा भक्त होतोय, देव याच्या हातून, जे सगळं बरोबर आहेत, पण तो जास्त चांगलं वाटायला लागल्यानंतर आईबापांना वाईट वाटतं. कारण की आईबापाची इच्छा असते आम्हाला देव मानावं, आमची जबाबदारी उचलावी. देवाच्या नादी लागून आमचं काय होणार? दुरुस्त होत असला तर संताकडे आणतात. दारू पितो, अमुक करतो, संताकडे आणतात. पण भजन करतो, अशा नवऱ्याला दुरुस्त करा अशी अजून बाई आलेलीच नाही. कारण की त्या तक्रार कोणाला करणार? ते वाईट तर करत नाही ना तो. नामदेव महाराजांची सगळ्यात मोठी समस्या तीच. घरातील सगळ्या बायको तक्रार कर. हे आमचे जे आता आमचे सगळे पोरं उभे आहेत म्हणून सांगत नाहीत, जेवढे टाळकरी असतात त्याच्या घरच्या समस्या मोठ्या असतात. 7-7 दिवस एकेका गावामध्ये घराच्या बाहेर राहतात, तुम्ही त्यांना खाऊ पिऊ घालता, बायकोचे काय हाल होतात घरामध्ये? कधी विचार केला का तुम्ही? वारकरी म्हणून तुम्हाला ते चांगले वाटतात, पण घरातल्या लोकांना फिरणारा माणूस आवडत नाही. तो जबाबदारीचा काळ असतो, जबाबदारी पेलण्याचा काळ असतो. आणि तुम्हाला मी याच्या पुढे जाऊन सांगतो, वाढल्या कोळ्यासारखा
दरोडे टाकून जर घर सांभाळणारा माणूस असला ना, तो तुम्हाला गोड वाटतो. हे दुःख आहे या जगाचं. लोकाला मारू द्या त्यांनी, मर्डर करू द्या त्यांनी, पण सगळं लुटून जो तो घरासाठी आणत असेल ना, घरातले लोक खुश होतात. काय वाईट परिस्थितीत महाराज. आपल्या घरातल्या मुलांनी जगाला लुटावं, आपल्याला सुखी ठेवावं, किती वाईट भावना आहे. कोणत्या कुळात जन्माला येतो आपण, कोणत्या भाषेमध्ये जन्माला येतो, काय अपेक्षा करतो तुम्ही. आपला मुलगा मिलिटरीत जावा वाटत नाही, पण शहीदाचं स्वागत करतो. पण आपला मुलगा शहीद व्हावा असं वाटत नाही आपल्याला. आपल्या भावना, आपली जगण्याची रीत फार कोती रीत आहेत महाराज, फार छोटी रीत आहे. जबाबदारी सांभाळणारा मुलगा असू द्या, दारू पित असला ना तरी लोक माफ करतात. जबाबदार आहे ना तो, पित असेल जाऊ दे. आणि आई बापाला तो सांभाळला पाहिजे, बायकोला. त्या तरुणपणामध्ये मुलाची अशी कुचंबना होते महाराज, बसलेल्या लोकांना माहीत नाहीत. आई म्हणते मी जन्म दिलाय, आणि बायको म्हणते मला सांभाळायचंय तुम्हाला. किती वाईट काळ आहे हा. हे पुरुषांना हे दुःख माहिती, बायांना दुःख माहित नाही. ते तर डायरेक्ट आरोप करतात. बायको सरळ म्हणते शेवटी मीच आहे तुम्हाला, माझा काळ येणार आहे. आई मध्ये मी जन्म दिलाय तुला. कसला संघर्षाचा, तो कुणालाच बोलू शकत नाही. बोललं तर ठीक, आणि अजिबात नाही बोललं वारकरी होऊन जातो. घरी भांडणं करा, मी वारी करून येतो. असेच माणसं आमच्यामध्ये जास्त आलेत म्हणून घोटाळा होतो. झंझट नको. आणि तोच माणूस, त्याचा काळ बदलतो, जबाबदारीचा काळ बदलतो. 50शी उलटते त्याची, 60 लागते त्याला, त्याचे अवयव धोका देतात. माझा अजून मुद्दा तुम्हाला कळाला नाही. जेवण तेच, सेवा करणारे तेच, घर तेच, शरीर तेच, माणूस तोच, शरीर धोका द्यायला लागतं. याला म्हणतात काळ बदलला. हे तत्व आहे. मातीतून जन्माला आलेला मुलगा, लहानपणीचा काळ, तरुणपणाचा काळ आणि म्हातारपणामध्ये शरीर धोका द्यायला लागतं. रासायनिक बदल होतात. कानाने कमी ऐकू येणं, बुद्धीने कमी समजणं. जो माणूस या जगावर राज्य करत होता, त्याचा पोरगा म्हणतो त्याला म्हातारपणामध्ये, तुम्ही आता एका कोपऱ्यात बसा, डोकं नका खाऊ. ज्याच्या डोक्याला लोकांचं डोकं लागत नव्हतं, गावाला जो शांत बसू देत नव्हता, त्याला त्याचं रक्त म्हणतं. झालात ना म्हातारे, त्याला म्हणतात काळ. बसा शांत. नाही ऐकलं तर भाकर मिळत नाही महाराज. काळ किती बलवत्तर आहे. गावाला जीव घालणारा, सगळ्याला पैसे पुरवणारा, सगळ्याला करणारा, त्याला भाकर मिळत नाहीत महाराज. नाही समजत. माझं बोलणं गंभीरतेनं घ्या. राम ज्याच्या पोटी जन्माला आलेला आहे, या जगात वारकरी संप्रदायाची आणि भारताची सुरुवात राम शब्दाने होते. रामकृष्ण हरी है ना. राम शब्द काही साधा शब्द नाही आहेत, अनमोल शब्द आहेत राम. त्याचा वडील जो पृथ्वीचा राजा आहे, आणि तो रामाला राज्य द्यायचा प्रयत्न करतो. सगळी तयारी झालेली आहे. रामायणामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. मंत्र, वेद, हवन सगळं तयार झालेलं आहे. आणि त्या आनंदाच्या भारामध्ये तो कैकेयीच्या महलामध्ये जातो. याला काय म्हणतात माहिती का? काळ. तुम्हाला माहितीच नाही तो कसा बदललेला आहे. तुम्ही तुमच्या तंद्रीमध्ये वागता, काळ बदललेला असतो. कैकेयीच्या महलामध्ये जातो तो, आणि तिथंच सगळं रामायण घडतं. बरोबर आहे का? दुसऱ्या दिवशी मुलगा राजा होणार आहे. वाईट नका मानून घेऊ, टेन्शन येईल तुम्हाला. दुसऱ्या दिवशी राम राजा होणार आहे, आणि मंत्र हवनाची तयारी केलेली. त्या दिवशी, त्या रात्री जर दशरथ कुठंच गेला नसता तर रामायण घडलं असतं का? बोला ना. याचं नाव आहे काळ. घडवतोच. किती हाल झाले महाराज. आमचे कीर्तनकार लोक सांगत नाहीत तुम्हाला. रामाच्या बापाचे सांगतोय बरं काय. आणि तुम्ही सुद्धा बंद खोलीमध्ये किती भोगताय ते तुम्हालाच माहिती. बाहेर आल्यानंतर आपलं सगळं चाललंय ठीक आहे. काय कैकेयीचे एक एक शब्द आहेत महाराज मूळ वाल्मिकी रामायणामध्ये. रामाचा बाप आपली पत्नी
कैकई तिच्या तोंडातून निघालेले एक एक विषारी शब्द ऐकावे लागतात दशरथाला. सगळं सैनिक ज्याच्याकडे आहेत, सगळं राज्य ज्याच्याकडे आहे, रामाचा जो बाप आहे, नाईलाजानं रात्रभर ऐकून घ्यावं लागतं त्याला. आणि रामायणात वर्णन आलेले महाराज हात जोडून बायकोची प्रार्थना करतो. लास्ट शब्द सांगतो शेवटचा, सगळी रात्र सांगत नाही तुम्हाला मी. हे पहा, जर राम गेला तर माझा प्राण जाईल. बायकोला सांगतो. नवरा बायकोचे भांडणं झाले तर त्याला एक लिमिट असतं, कुठंतरी कॉम्प्रोमाइज व्हायला पाहिजेत, असं मी म्हणतोय. तुमचं नशीब. दशरथ हात जोडून सांगतोय, राम जर गेला माझा प्राण जाईल. हसत हसत सांगते, या जगात कोण अजरामर असतं महाराज? काही सांगते कोण अजरामर असतं. पण एक करा, मरण्याच्या अगोदर मला तुम्ही वचन दिलं हे विसरू नका. याचं नाव मृत्यूलोक आहे महाराज. स्वार्थासाठी नवरा मेला तरी चालेल, हे रामाच्या घरात घडतं महाराज. तुम्ही तर शेतकरी ऊसतोड आहेत, काय भोगावं लागत असेल तुम्हाला? थोडी कल्पना करा जीवनामध्ये. किती गरीब घरामध्ये आणि किती लहान बुद्धीच्या घरामध्ये आपण जीवन जगतो आणि राहतो, हे मी तुम्हाला रामाच्या घरातलं सांगतो. नाही ऐकलं त्याने. आणि वर्णन आलंय त्या ठिकाणी, गुडघ्यावर उभा राहून हात जोडून दशरथ कैकेयी पुढे प्रार्थना करतो, राज्य देतो मी भरताला, पण रामाला वनवासाला पाठवू नको. कमीत कमी एवढं तरी ऐक. ऐकत नाही महाराज, ऐकत नाही. नाही, 2 वर मागितलेले, मला 2च पाहिजेत. राम वनवासाला गेलाच पाहिजेत. अरे भरत माझा मुलगा आहे, मी देतो त्याला. नाही ऐकलं काही नाही. मला अर्थ नाही कळला बरं का तुम्हाला, अजून काहीच कळलं नाही तुम्हाला अजून. फक्त तुम्हाला घटना कळाली. तुम्ही सांगा, दशरथाने कैकेयी बरोबर लग्न करत असताना हा काळ जीवनात येऊ शकतो, गुडघ्यावर उभा राहून आपल्या बायकोची प्रार्थना करू शकतो, याचा अंदाज दशरथाला आला का कधी? बोला ना. याचं हे अनुस्यूत म्हणतात, हे न दिसणारं तत्व आहे. हेच सगळं काळ तुम्हाला मोठं करायला लावतो तो काळ असतो, मातीत घालतो तो काळ असतो. तुम्हाला श्रेष्ठ करतो तो काळ असतो, तुम्हाला बर्बाद करतो तो काळ असतो. माणसं कुणीच बर्बाद करू शकत नाहीत कुणाला. हा ठरवणारा जो असतो तो काळ असतो. संत व्हायचं असलं तरी काळ लागतो, डाकू व्हायचं असलं तरी काळ लागतो. चांगले चांगले संत, भगवान बाबा सारखे संत, ज्यांचं देखणं रूप तुमच्या वाडवडिलांनी बघितलेलं आहे, त्यांच्यावर आळ यावा ही कुणी कल्पना केली होती? काळ किती क्रूर आहे ते सांगतोय तुम्हाला मी. भगवान बाबांचं चरित्र सांगत नाही तुम्हाला. वंश परंपरेनं चालत आलेल्या नारायण गडाच्या गादीचे महंत, ज्यांच्याकडे सगळ्या सामुग्री आहेत, भालदार, चोपदार, शिपाई, जमीन सगळं आहे. एक सामान्य माणूस भगवान बाबांना आपल्या शरीराचं अंग कापायला लावतो, याला म्हणतात माणसं, याला म्हणतात काळ. किती सामान्य माणूस असेल तू? कधी कल्पना केली का तुम्ही? बर, मूर्ख माणसाने सांगितलं तर लोक विश्वास ठेवतात का? बोला ना. मूर्ख माणसाने सांगितलं लोक विश्वास ठेवतात का? ठेवला ना, म्हणून तर अंग कापलं. कल्पनाच करू शकत नाही काळ तत्वाची महाराज. मूर्ख असो. मला सांगा तुम्ही, याच रामायणातला दुसरा भाग सांगतो तुम्हाला, जो तुम्ही आता ऐकलाय, दशरथाचा. मंथरा म्हणजे भांडी घासणारी बाई, म्हणजे काही राजकारणातली चतुर होती, मालकीन होती का एखाद्या राजसिंहासनाची वारसदार होती? ती दासी. आणि रामाला राज्याभिषेक मिळणार आहेत हे पहिल्यांदा पोटात दुखलं दासीच्या. हे रामायण समजणं अवघड आहे बरं का ते. आणि ती पहिल्यांदा जेव्हा कैकेयीला सांगते, मोत्याची माळ काढते आणि तिच्या अंगाला टाकते. ती कैकेयी ती मंथरा मोत्याची माळ घेते आणि फेकून देते. त्यागाचा प्रभाव कोणावरही पडतो बरं का. ह्या दासीनं मोत्याची माळ फेकली. पैशासाठी काम करणारी बाई आणि मोत्याची माळ नको म्हणते. काय बाई, काय सांग, काय तुला काय अक्कल आहे का? मी तुझ्या माहेरची, मी तुझ्या जवळची, तुझं हित पाहण्यासाठी तुझ्या बापाने मी तुझ्याकडे पाठवलेलं आहे.
तुला अक्कल आहे का काय? अहो महाराज, नाही अजून कळलं तुम्हाला ना? तुला अक्कल आहे का काय? दासी एका महाराणीला बोलते, याचं नाव काळ. भांडे घासणाऱ्या बाईनी बोलायला पाहिजे असं? अक्कल आहे का तुला म्हणून? दशरथाची पत्नी एका राजाची लेक, काळ आहे हा, आणि तिचं डोकं बदललं महाराज, काय सांग. मग ती सांगायला सुरुवात करते. आणि रामायणामध्ये उल्लेख आलेला आहे, मंथरा वर बसते सोफा सेटवर, मंचक म्हणतात त्याला, आणि काही काही खाली बसते. अर्थ कळाला का तुम्हाला? गुरु कोण आहे? बोला ना, बिंदास बोला, काही टेन्शन. गुरु कोण झाली? मंथरा. आणि जमिनीवर बसलेली काही. राणी कोण आहे? काय काही राणी झाली का आता? काय कीर्तन ऐकताय ते? राणी कोण आहे आता? कन्फ्यूज नका हो, बिंदास बोला, चुकू द्या, काय फरक पडलाय घरचं. राणी कोण आहे आता? मंथरा. वर बसली ती, आणि दासी जिथं बसते तिथं काही बसली. राणी कोण आहे? त्याला म्हणतात काळ. हे कळलं नाही, घडलंय. मंथरा वर बसते आणि दासी प्रमाणे काही ऐकते, त्या दिवशी तुमचं पतन आहे. संताचं ज्या दिवशी तुम्ही ऐकणार नाही आणि हलकट लोकांचं ऐकाल, त्या दिवशी तुमचं पतन आहे. रामायण म्हणजे काय वेगळं तत्व आहे का? मंथरा वर बसते आणि काही खाली बसते, सगळं रामायण घडतं महाराज. आणि नुकसान कुणाचं होतं ते तुम्हाला अंतिम परिणाम सांगतो. अंतिम, रामाला पुन्हा राज्य मिळालं, कैकेयीला पुन्हा नवरा नाही मिळाला. नुकसान कसं असतं ते सांगतो तुम्हाला. कैकेयी महाराणी, सौभाग्यवती, भरत सारख्या संताची आई पुन्हा सौभाग्यवती होऊ तिचं सुहाग घातलं, तिचं कुंकू कुणी मातीत घातलं? तुम्हाला शास्त्री सोपा वाटलं का? कुणाचे कीर्तन ऐकायला निघाले तसं आहे का ते? तिचं कुंकू कुणी मातीत घातलं? तिनेच मातीत घातलंय, वैधव्य बोलवून घेतलं तिने. माझा अर्थ लक्षात ठेवा. उलट राम वनवासाला गेल्यामुळं रावणासारखं दुष्ट व्यक्तिमत्व हे समाप्त झालं, जगावर उपकार झाले. कैकेयी शेवटपर्यंत विधवा राहिली आणि भरताने कधी आई म्हणून पुन्हा हाक मारली नाही. काय कमवलं जीवनामध्ये महाराज? भगवान बाबा आणि वामन भाऊ यांचं सोडून जर तुम्ही ऐकायला लागलेत, तुमच्या हातानं तुमचं सौभाग्य तुम्ही मातीमध्ये मिसळता. हा काही भाग होता महाराज? मला आत्ता त्रास होतोय 21व्या शताब्दीमध्ये. भाऊच्या काळामध्ये बाबाच्या काळात कसा असेल ना रस्ता, न माणसं, न काय, सगळे शिकारीच, सगळ्या वाघोऱ्याच. आणि अशा लोकांना मी तर तुम्हाला चॅलेंज पूर्वक सांगतो महाराज, नारदांनी एक वाढल्या कोळी दुरुस्त केला, वामन भाऊ आणि भगवान बाबाने सगळे डाकू दुरुस्त केले. सगळे डाकू एकाचं नाव झाले, इथं कुणाचं नाव झाले? गावाच्या गाव डाकू होते ना. आणि अशा लोकांना विश्वासात घेऊन फड आणि गड तयार करणं, महाराष्ट्रामध्ये नाव कमवणं आणि ज्ञानोबारांचं नाव मोठं करणं, हे भगवान बाबाशिवाय जमलं नाही कोणाला. त्यांना त्रास झाला, तो सहन केला बाबांनी. आणि काळाचा त्रास जेव्हा सहन करताना तुम्ही, काळ तुम्हाला दान करत असतो पहिल्या चरणाचा. धन्य काळ संत भेटी, 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 धन्य काळ
पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी आई मिठी पडली तो आई मिठी पडली तो संदेहाच्या सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली पायी मिठी पडली तो हे तत्व आहेत या अभंगाचं हे सूत्र आहे धन्य काळ. आज कीर्तनाला जो अभंग घेतलेला आहे भगवान बाबांच्या 84व्या अखंड हरिनाम सप्ताह फिरता सप्ताह नारळी सप्ताहाच्या निमित्ताने आणि गेले 7 दिवस भाविकरांनी खूप कष्ट सहन केला आणि हा सप्ताह आज शेवटच्या दिवसापर्यंत आणला आणि तुम्हा सगळ्यांसाठी उद्या गुलाबजाम केले साहेब त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. हा काळ आहे महाराज. या अभंगाचं गोड सूत्र आहे ते फार छोटं सूत्र आहे धन्य काळ. जगद्गुरु तुकोबाराय ही जी काळ तत्व आहेत न दिसणारं तत्व आहे ना त्या काळाला तुकोबाराय धन्य देतात. आपण एखाद्याने मदत करत थँक्यू म्हणतो. थँक्यू म्हणजे आभार आहे धन्यवाद. कोणी मदत केली आभार मानतो कोणी त्याला मोबदला देतो त्याला त्या जुन्या काळातला शब्द आहे धन्य. कोण धन्य? काळ धन्य. बुद्धी एका क्षणात बदलून टाकतो महाराज काळ. असं रस्त्याने चालणारा माणूस 5 मिनिटात बदलून जातो महाराज. काळ भयानक तत्व आहे त्या जगातलं. तुम्हा आम्हाला कळत नाही ते हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. आणि काळ हा प्रबळ आहे. म्हातारा झाल्यानंतर बदाम खा पिस्ते खा काही खा काही फरक नाही पडत महाराज. डॉक्टर सांगतो मेंदू मरत चाललेला आहे. मेंदू केमिकल कमी होत चाललेलं आहे. 60 नंतर बुद्धी कशी होते बोला ना जरा. 60 नंतर 60 नंतरचेच लोक मान्य करत नाही बाकी सगळे मान्य करतात. सगळे मान्य करतात म्हाताऱ्याला कळत नाही पण म्हाताऱ्यालाच कळत नाही की मला कळत नाही. काळ नाही कळलं अजून. आणि 60 नंतरच चेहऱ्यावर चमक आणतो त्याचं नाव आहे संत. तरुणपणात त्रास देतो काळ संतांना. तुकोबाराय असो ज्ञानोबाराय असो भगवान बाबा असो जेरी सांगतो तो काळ. जीवन नकोसं वाटतं इतका काळ त्रास देतो महाराज. आणि त्या काळाच्या तडाख्यातून एकदा सुटलो ना काळ प्रसाद देतो. खूप गोड असं उदाहरण दिलेलं आहे जगद्गुरु तुकोबारायांनी. काळाच्या तडाख्यातून ज्या दिवशी तुम्ही सुटाल त्या दिवशी काळ काय करतो पिकलिया सेंद तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे पिकली आसेंदे कडू पण गेले पिकली आसेंदे कडू पण गेले पिकली आसेंदे कडू पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा अर्थ नीट लक्षात ठेवा बरं का. कीर्तन एकच ऐका पण जर व्यवस्थित ऐका. पिकलिया सेंद शेंदाड हिरवा असतं आणि आत कडू असतं. नाही कळालं आत काय असतं ते बाहेरून हिरवा असतं. हे त्याचं तरुणपण आहे त्या शेंदाडाचं. तो काळाचा गुणधर्म आहे. पण ते देठाला शेंदाड टिकलं आतला गोडवा बदलतो. ह्याला म्हणतात काळाच्या परीक्षेवर टिकणं.
आणि तुकोबाराचे शब्द पहा, तैसे आम्हा केले. काळानं, काळ म्हणजेच पांडुरंग, काळानं आम्हाला कसं केलं? पिकलेला शेंदाडाप्रमाणे केलं. वरची कातडी बदलते, चमक येते हो. संत जसा जसा म्हातारा होतो ना, असं चमकत जातो. सांसारिक जसे जसे म्हातारे होतात चमका निघतात. आयुष्यभर केलेलं कुठून कुठून काय काय अवयव खराब होईल काही सांगता येत नाही. हे लिहिलेलं आहे ते. याचं कारण सांगतो तुम्हाला. तुमचं अज्ञान भावतं आणि संतांचं ज्ञान पिकतं. संतांची भक्ती पिकते, ज्ञान पिकतं. आणि जसं ज्ञान पिकतं, भक्ती पिकते, चेहऱ्यावर आतला आनंद बाहेर पडतो महाराज. चेहऱ्यावर कृत्रिमता नाही. तुम्ही इतके हुशार आहेत, समोरचा माणूस खरोखरा असतो का नाही असतो तुम्हाला कळतं. ते शहरामध्ये तुम्ही खळखळून हसता आता महाराज कीर्तनामध्ये, टेन्शन नाही तुम्हाला. शहरामध्ये मी असे अनेक विद्वान लोक, श्रीमंत लोक माझ्या कीर्तन आलेले आहेत, 10व्याला बसल्यासारखेच बसतात, अजिबात चेहऱ्यावर हसत नाहीत. कशा करता टेन्शन? कीर्तनात काय धंदा बुडतो? काय बुडतं काय कीर्तनामध्ये? 2 तास कमीत कमी डोकं मोकळं ठेवा, तेवढं ठेवता येत नाही महाराज. असेच बसतात ते. आणि सगळे हसल्यानंतर त्यांच्याकडे येण्यासारखे पाहतात, हे का असतात? म्हणजे त्यांना टेन्शन आहे, सगळे हसतात, मला हसू काय येत नाहीत. पाप आहे म्हणून हसू येत नाही. काळ प्रसन्न नाही तुझ्यावर म्हणून हसू येत नाही. काळ उपकार करत नाही तुझ्यावर म्हणून हसू येत नाही. हसण्याकरता सुद्धा काळाची कृपा लागते. तुम्ही वारकरी संप्रदायाचे अभंग तपासून पहा, दुःखाचा अभंगच नाही, दुःखाचा तक्रारीचा अभंगच नाहीत. उलट सगळ्याला दुःख दिसतं. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्यासारखा तर आनंद नाही. आनंदाची डोही आनंद तरंग. काय शब्द आहे बघा, आनंदाची. ह्या जगात ते वावरत होते, हेच जमीन, हाच काळ, हेच माणसं. गाथा बुडवणाऱ्या लोकात राहून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आनंदाची डोही आनंद. सगळे सांभाळणारे असून आपला चेहरा 12 वाजल्यासारखा असतो. किती फरक आहेत महाराज. याचं मूळ कारण आहे आतली भक्ती पिकते, आतलं ज्ञान पिकतं आणि ते चेहऱ्यावर येतं. आणि तो चेहरा एवढा प्रसन्न असतो. अहो, आम्ही कीर्तन करून लोक ऐकत नाही, भगवान बाबाकडे पाहून लोक दुरुस्त होत होते. मला एवढे बसलेले लोक सांगा बरं, भगवान बाबा काय बोलत होते? 14 वर्ष चालू आहे गडावर, मी लोकांना बघतो, काय नाही बाबा आमच्या गावात यायचे, आम्ही टांग्या मागं पळायचो, दुसरा इतिहासच नाही. बरोबर आहे का? ज्यांच्या संग बोलत होते बाबा ते राहिले नाहीत लोक. पण जे माझ्या समोर बसलेले त्यांना जर विचारलं काय बाबाबद्दल काय माहिती, टांगा यायचा, आम्ही त्यांच्या मागे पळायचो. कोण बाबा, काय बाबा, त्यांचा अधिकार काय, काही माहित नाही. टांग्या माग. आणि एक लक्षात ठेवा, टांग्या माग पळत होतो हे आठवण त्या माणसाला मरेपर्यंत राहते. याचं नाव आहे काळ. याचं नाव आहे काळ. संताची भेट झाली हे विसरू देत नाही, त्याचं नाव आहे काळ. एक श्रेष्ठ व्यक्ती आपल्याला जीवनामध्ये भेटले, नाही बोलले तरी चालेल, दिसले आमच्या डोळ्यांनी, याचं नाव आहे काळ. विसरत नाही. हजारो माणसं लोक भेटतात हो तुम्हाला, हजारो माणसं भेटतात. त्याचा काय भरोसा असतो? एक माणूस मला भेटला, आता ती कीर्तनामध्ये हजारो लोक भेटतात, मला म्हणे ओळखलं का नाही? आता एवढ्या माणसामध्ये एवढं काही शार्प मेंदू नाही ना मला सगळ्याची ओळख ठेवायला. म्हणलं नाही ओळखलं. कमाल आहे तुमचं. म्हणलं काय आपलं नाही, ओळखायला पाहिजेत. मग त्यांनी चप्पल दाखवली, माझी चप्पल होती ती, कीर्तनाला काढली होती, तिने पळवून नेली ती. आणि तो चप्पल घेऊन आला, ह्याला ओळखता का? मला अरे माझी चप्पल आहे 4 वर्षापूर्वी. हा, आता ओळखलं ना? तो पळवणारा मीच. म्हणलं का? प्रसाद. कधीही जरी तुम्ही भेटलात, चप्पल चोर का होणार, तुमच्या लक्षात राहायला पाहिजेत मीच येतो. काय लोकांची भावना असेल काही सांगता येत नाही. कशा पद्धत. आणि संत भेट ही कॅमेरासारखं असतं महाराज. त्यांची शक्ती एवढी प्रचंड क्लिक करून जाते, आम्ही पाहिलं होतं महाराज.
जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमनाला चालले होते. गावातले सगळे लोक जमा झाले, भावकी. प्रत्येकाला विचारायचे, यायचं का वैकुंठाला, यायचं का वैकुंठाला. कोणीच तयार नाही. अगोदरच तुकोबारायला वेडं समजत होते. त्याच्यामध्ये वैकुंठ नावाचा पदार्थ कुठून आला काय माहिती. अहो बायकोला विचारलं जगद्गुरु तुकोबारायांनी, मला जायचंय वैकुंठाला, तू येतेस का. ते म्हणे, हे पा 2-4 दिवस झाले म्हैस आलेली आहे, दूध दुभतं चालू आहे, तुम्हाला जायचं तो बरं वैकुंठात जा, नाही करमलं तर परत या. कीर्तनकारांची नव्हे, तुकोबारायची पत्नी म्हणते, हे वास्तव आहे. तुकोबारायच्या सान्निध्यात राहून संत कळले नाही. आपण कोणाच्या सान्निध्यात राहतो हे पत्नीला कळालं नाही की हे संत आहेत म्हणून. तुकोबाराय समजून सांगतात, अगं जिजे तिथं पांडुरंग आहेत. मग तर अजिबातच नको म्हणे, त्यांनीच तर माझ्या संसाराचं वाटोळ केलंय. आणि शेवटच्या दिवशी, बीजेच्या दिवशी ज्यावेळेस तुकोबाराय जायला निघतात, एक वाक्य इतकं जबरदस्त आहे तुकोबारायचं. त्या जमलेल्या सगळ्या लोकांना सांगतात की तुम्ही भाग्यवान आहात. तुकोबाराय सांगतात बघा जमलेल्या लोकांना, तुम्ही भाग्यवान आहात. काय भाग्यवान आहेत, मी ज्या दिवशी निघून जाईल वैकुंठ गमनासाठी, तेव्हा महाराष्ट्रातली माणसं तुमच्याकडे येतील. तुम्ही तुकोबाराय पाहिलेत म्हणून तुमच्या लोक पाया पडतील, हे मी करून चाललोय, हे तुकोबाराय सांगतात. भाग्या मी तुका देखिएला, भाग्या मी तुका देखिएला, भाग्या मी तुका देखिएला, भाग्या मी तुका देखिएला. धन्य म्हणे विलय इहलोकी लोका, भाग्या मी तुका देखिएला, भाग्या मी तुका देखिएला. विलय इहलोकी लोका, भाग्या मी तुका देखिएला, भाग्या मी तुका देखिएला. काय काय वर्णन आहे तुकोबाराय. तोंडाने सांगतात ना तुकोबाराय, अरे तुम्ही वेडेत, तुम्हाला माहित नाही मी कोण आहेत. धन्य म्हणवीन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखिएला. या डोळ्याने तुकोबारायला पाहिलं, लोक तुमच्या पाया पडतील. धाक आहे महाराज आहे. कोणत्या व्यक्तिमत्वाला पाहिलं आम्ही. संत आणि हे काही साधे लोक नसतात महाराज. हनुमंताचा धाक लंकेमध्ये एवढा जबरदस्त होता, कोणतंही माकड आलं की घाबरायचे. नाही कळालं, कोणतंही माकड आलं का की एका माकडाने लंका जाळून गेले. ते धाक रामायणामध्ये वर्णन आहे. हनुमंतराय जाऊन आले आणि लंकेला वेढा दिला. ते म्हणे एकदा शेवटचा निरोप पाठवा, सीतेला परत करतो का युद्ध करायचं. मग कोण जाईल. जांबुवंत म्हणले हनुमंताला पाठवा. मग त्यालाच पुन्हा पुन्हा का पाठवायचं. लोक म्हणतील एकच माणूस आहे यांच्याकडे. मग अंगदाला पाठवू. तुम्हाला अजून राजकारण कळत नाही बरं का. अंगद म्हणजे काही विश्वास ठेवण्याच्या लायकीच आहे. रामाने ज्याच्या बापाला मारले, रामाने ज्याच्या बापाला मारले, त्याला दूत म्हणून पाठवायची एवढ्या विश्वासू कामासाठी पाठवलं अंगदाला. तरुण अंगद. आता ते राजकीय सभ्यता, भाले आडवे लावलेले, आत येऊ का म्हणण्याची पद्धत वगैरे वगैरे, हे काय ते अंगद तरुण आतमध्ये गेलं. दोन्ही चौपदारानं 2-2 चापटा मारल्या, तसंच गेलं निघून. ते 2 हपकाडीत मारल्याबरोबर हे तिकडं ते तिकडं. ते 2 जण द्वारपाल पडल्याबरोबर सभेनं बघितलं, त्यांना वाटलं ते माकड पुन्हा आलं. सगळी रावणाची सभा उठून उभी राहिली. एकटा रावण बसलेला, सगळे उभे राहिले. जसा एखादा मोठा माणूस येतो तसा सगळे उभे राहिले. रावण खवळला ना, माझ्या सभेमध्ये तुम्ही दुसऱ्याला कसं काय मान देता, का उभे राहिले तुम्ही. ते म्हणे महाराज मान दिला नाही, भीतीपोटी मान आहे. का आम्हाला वाटलं तेच माकड पुन्हा आलं, पुन्हा काय करते कुणाला माहिती, म्हणून आम्ही आदरानं आदर दिलेला नाही, भीतीपोटी आदर दिलेला आहे. संत आपल्याला उद्धार करण्यासाठी आलेले असतात. तळागाळातला समाज उद्धारावा याच्यासाठी संत आलेले असतात. त्याची भीती, त्याच्यापेक्षा आमच्याकडचे लोक बरेच बाबाला घाबरतच नाही, आदर देतात. माझा मुलगा, भीतीनं आदर देऊ नका. संत आपले आहेत म्हणून आदर द्या. आपलं कल्याण करण्याकरता आलेत म्हणून आदर द्या. आई बापाला कोण घाबरत असतं महाराज. संतांना संपूर्ण वाङ्मयामध्ये तुम्ही संत माय बाप
आई बाप म्हटलेलं आहे त्यांना, भाऊ असो बाबा असो नाही तर कोणी असो, यांना काय घाबरायचंय महाराज, चुकलं तर हेच पदरात घेतील, सांगणार कोणाला चुक, यांच्या चुका नका करू, संसारात चुकाल तर माफ करतील पण यांच्या चुका तुमच्या हातून घडू देऊ नका. माझं बोलणं लक्षात, उद्धारासाठी आलेत ते, त्यांना काही कमी म्हणून आलेत अशातला भाग नाही. काय देणार आहे देऊन देऊन, ज्यांच्याकडे पाहून लोक दुरुस्त होतात त्यांना काय देणार आहेत तुम्ही. ती छाप अशी डोक्यावर बसते महाराज, अंगदाची छाप बसली तशी बाबांची छाप पाहिले आम्ही, हे डोक्यात राहतं महाराज. पिकलेली भक्ती आणि पिकलेलं ज्ञान नका काही होणार, पण त्यांच्या नावाने कंठतात लोक, आयुष्यभर रडतात लोक. नवीन नवीन मी गादीवर बसलो होतो, 2-4 लोक आले होते, म्हातारी माणसं, ते काम सुरू झालं तर नुकतंच. खूप आदर महाराज जुन्या लोकांना, गडाचं काम पाहिलं ना असं तोंडावरून आजही हात फिरवतात म्हातारी माणसं, पाया नाही पडत बरं का. त्याच्या डोक्यात हा विषय नाही की कोण आहे म्हणून, बाबा आहे तर काय, बाबाचं काम करणार आहे म्हणून तोंडावरून मायेचा हात फिरवतात. हे प्रेम आहेत, हे आपुलकीत, काम भगवान बाबाचं आहेत, मनात आदर पडतो. आमच्या गडाचं काम चालू आहे, बाबांनी काम केलेलं आहे असं तोंडावरून, बाबा खूप चांगलं केलं बरं का, बाबांची फार इच्छा होती. माझा अर्थ लक्षात ठेवा, काय त्या म्हाताऱ्या माणसाचं घर बांधत होतो का मी, काय त्या लोकांचं. मी एक दिवशी विचारलं, महाराज का रडता तुम्ही. म्हणजे महाराज काय सांगायचं तुम्हाला, पहिल्या दिवसापासून मी भगवानगडाचा साक्षीदार आहे. म्हातारी माणसं काय बोलतात, पहिल्या दिवसापासून मी भगवानगडाचा साक्षीदार आहे. एक झोपडी टाकली होती बाबांनी आणि बाबा इथे येऊन राहायचेत. खायला भगवानगडावर कन्या होत्या, जे तुम्ही समजताय ना फोटोमध्ये, हे सगळं वैभव गड निर्माण करण्याकरता बाबांनी लावलं. कण्या होत्या खायला आणि दगडावर बसून आंघोळ करायचे, रडू यायचं महाराज. केवढं वैभव नारायणगडावर पाहिलेलं. एका झोपडीमध्ये भगवान बाबा राहत होते, अंगावर पाणी टाकायचे लोक आणि तिथं आंघोळ करायचे, चपक्यावर बसून आंघोळ करायचे. माहिती भालगावचे लोक बसलेले दिसतात. त्यांनी तर एक म्हातारीने मला एवढा इतिहास सांगितला, एक बाजू आहे त्यांचं सुख तुम्ही पाहताय. पावसाळ्याच्या काळामध्ये बाबा जर भगवानगडला निघाले ना, भालगावच्या रानामध्ये 10-10 वेळा तांगा फसायचा. रस्ते होते का त्यावेळेस, मग तांगा म्हणजे काय, गेला खड्ड्यामध्ये, गेला चिखलामध्ये, रावला तिथं बाबा उतरायचे, लोक भाकरी आणायचे, हातावर भाकरी घेऊन भालगावच्या शिवारात भाकरी खायचे. लोकांनी बैल आणायची, ती तांगा बाहेर काढायचा, तेव्हा त्यांना जाऊन रस्ता मिळायचा. भगवानगडाची निर्मिती अतिशय दुःखातून झाली महाराज, अतिशय दुःखातून. प्रत्येक क्षण भगवान बाबाला चावून गेलेला आहे. प्रत्येक क्षणावर भगवान बाबांनी आपलं आयुष्य ओळून टाकलं. त्याचं नाव भगवानगड आहेत महाराज. हे कोणाची जहागिरी नाही आहे ती. आणि इतका त्रास सहन करत 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 जेव्हा उदयाचा काळ आला, तेव्हा तीच आसुसलेले डोळे, म्हातारे डोळे, काम पाहत असताना असं बरं वाटतं त्यांना, बाबाचं काम करतोय, आशीर्वाद देऊन जातात. कधी ना कधीतरी हा काळ उदयाला यावा, या वाटेमध्ये आम्ही होतो, या चिंतेमध्ये आहोत. शब्द नीट आहे का, गडाचा विकास नाहीत, गडाचा उदयाचा काळ यावा, त्या काळाची आम्ही वाट पाहत होतो. विठ्ठल तुम्ही आम्ही वरचं टरफल पाहणारी माणसं आहेत, वरचं जीवन पाहणारी माणसं आहेत. आतला गाभा आहे तो काळ. काळ रावणाची भेट घालून देतो, सुखी सीता उद्ध्वस्त होते महाराज. काळ या जगातला महाकवी होतो, हे काळाचं तत्व आहे, काळाची कृती आहे. आणि काळ कोणालाच कळू देत नाही की काय चाललेलं आहे. तुम्ही अंधाधुंद पद्धतीने जीवन जगता, आंधळ्या पद्धतीने जीवन जगता. उद्या काय होणार आहे जीवनामध्ये माहीत नाही तुम्हाला. काळाने कोणतं तत्व वाढवून ठेवले आपल्या पुढं माहीत नाही आपल्याला. आणि आपण त्या काळाबरोबर, नियतीबरोबर, देवाबरोबर भांडण करत जातो महाराज. आणि या काळाला कोण म्हटलं माहिती आहे, काळ शब्द जरी असला, याच काळाला परमार्थामध्ये भगवंत म्हणतात, दुसरं कोणी नाही. विश्वरूप दाखवत असताना अर्जुन घाबरतो ते विश्वरूप पाहिल्यानंतर. आणि अर्जुनाने प्रश्न विचारला, आख्याई मेको भवान उग्र रूपो. भवान उग्र रूप, अरे काय रूप आहे, किती भयंकर तोंड आहे, किती भयंकर शरीर आहे, कोण आहेस तू. माझा कृष्ण असू शकत नाही. विश्वरूपाचा पहिला शब्द तोंडातून निघाला, कालोस्मी, मी काळ आहे. तुला वाटतं ना अर्जुना, मी या भीष्माला, द्रोणाला, कर्णाला मारणार आहे, चुकीची कल्पना आहे. मयैवेते निहता पूर्वमेव.
तू बाण मारण्याच्या अगोदर मी यांना मारलेलं आहे, फक्त माझ्यावर आळ येऊ नये, निमित्त मात्रम भव सव्यसाचीन. कळतंय तुम्हाला? जगात कोणामुळे कोणाचं नुकसान होत नाहीत, कोणी माणसं कोणाला आडवी येत नाहीत, काळ आडवा आणतो महाराज. आपल्या मुलाला वाईट दुर्बुद्धी सुचते, बापाला त्रास द्यावा. मुलगा खरंच एवढा वाईट आहे का? कळतंय तुम्हाला? तुमचं रक्त एवढं वाईट आहे की तुम्ही बापाला त्रास द्या. पण मी बघितलेले आहेत बापाला बाहेर काढतात पोरं, याचं नाव काळ आहे. कोणत्या बापाला बाहेर काढतात? कीर्तन सांगू काय आता? ज्यानं जुगार खेळली, दारू पेला, घर बर्बाद केलं, मंगळसूत्र विकलं, अशा बापाची काही पूजा करायची काय? सगळ्या बापांना वाटतं मुलगा राम असावा आणि दशरथाच्या अवलाद दारू पीत चालत असते. काय वाटतं माणसाला? याचं नाव आहे काळ. तुमच्या मुलाला सुद्धा, आणि भगवंत अनुकूल झाला ना. ज्ञानेश्वरीतला 8वा अध्याय वाचा महाराज. संत जेव्हा म्हातारा होतो, केवळ म्हाताऱ्या माणसाची टीका करतो असं नाही, संत ज्यावेळेस म्हातारा होतो, 8वा अध्याय त्याच्यावर दिलेला आहे भगवंताने. अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभा. इतकी गोड ओव्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. तुमचं दुर्भाग्य आहे की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाहीत. देह वैकल्याचा वारा झडे लागेल या सकुमारा, ज्ञानोबाराय सांगतात. म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेते आते. देह वैकल्य म्हणजे म्हातारपण आल्यानंतर देह विकळ होतो, वैफल्यग्रस्त होतो, हातपाय काम करत नाही, सुचत नाही, विकनेसपणा येतो. ज्ञानोबाराय खूप सुंदर शब्द सांगतात. देह वैकल्याचा वारा झाला नाही अजून, पण याचा वारा जर माझ्या भक्ताकडे यायला लागला, भगवंत म्हणतात आत्मबोधाचा पांजिरा सोयते आते. त्याच्या हृदयावर आत्मबोधाचा पिंजरा ठेवतो. शरीर दुःख भोगतं, पण त्याच्या मनाला मी दुःख होऊ देत नाही. याचं नाव आहे काळ, याचं नाव आहे परमात्मा. म्हणून साधू आजारी पडला तरी तो प्रसन्न वाटतो. अंतःकरण भगवंत जोपासत असतो. अंतःकरण जिथं वेदना होतात तो भाग भगवंताने ताब्यात घेतलेला असतो. शरीर दुःखात पडलेलं असतं, चेहऱ्यावर टवटवी असते. विठ्ठल विठ्ठल. हे आपलं कर्म आपल्याला नडतं महाराज. याचं नाव आहे काळ. एक साधू आहे, त्याचं म्हातारपण सगळं जग सेवा करतं, भगवंत सेवा करतो, मागे पुढे उभा राय सांभाळत. आणि एक तुम्ही आम्ही आहात, ज्या मुलासाठी, ज्या बायकोसाठी, ज्या मुलीसाठी करोडो रुपये जमा करून ठेवतो, ती मुलं म्हातारपणात आपल्याला बाहेर काढतात. हे आपलं कर्म आहे आणि काळाने दिलेली शिक्षा आहे. आणि अशा वेळेस बाहेर काढतात, जिथून पुढं नवीन लग्न करता येत, नवीन काम करता येत, नवीन काहीच करता येत नाही. विकळ जागवतो महाराज. आणि त्यावेळेस सगळा अपमान सहन करावा लागतो. याचं नाव आहे काळ. हा तुमचा काळ आणि साधू संताचा काळ, धन्य काळ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अभंग लिहायला सुचतात मला ना, काळे दिला अवकाश. तुकोबाराचे शब्द पहा कसा सुंदर आहे. काळानं वेळ दिला लिहायला, म्हणून अभंग लिहितो. मध्येच गेला असतात. आता जन्माला येताना मुलं मरतात, त्याने काय करावं भविष्यामध्ये? तुम्हाला चांगलं करायचं आहे, आयुष्य दिलं पाहिजे. आयुष्य देणारा काळ आहे. काळे दिला अवकाश. तुम्हाला चांगलं करायचं आहे, संधी देणारा काळ आहे. तुम्हाला समाज सेवा करायची, संधी देणारा काळ आहे. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट अशी, चांगली माणसं जीवनामध्ये भेटावीत, याला सुद्धा काळ लागतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अभंगासारखे शब्द माझ्या मुखातून निघावेत, असा आशीर्वाद ज्या संतांच्या हातून लाभतो, त्या संतांची भेट हे काळाने घडवून दिली. धन्य काळ. काय संत भेटी. भेटी म्हणजे तुमची आमची भेट झाली अशी नाही बरं का. अभंग इतका सोपा नाही आहे. तुम्ही सगळेच भगवान बाबाला भेटले तर सगळेच वामन भाऊला भेटलेले आहेत, सगळे संत नाही झालेत. संत भेट हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा आहे पायी मिठी पडेली तो. विठ्ठल. पाय शब्दाचा अर्थ आहे स्वरूप, पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. साधूच्या ज्ञानावर, साधूच्या सिद्धांतावर एक रूपता निर्माण होणं, याला मिठी म्हणतात. मिठी शब्दाचा अर्थ दोन शरीराचं मिलन आणि दोन अंतःकरण एक होण्याचं नाव आहे.
आलिंगन मिठी शब्द फार सुंदर आहे बरं का, भयानक शब्द आहेत. ज्ञानेश्वरी समाप्त होत असताना एक प्रकरण आलेले आहेत, खूप गोड प्रकरण आहेत. 18 अध्याय भगवंतांनी सांगितले. जेवढं नीट ऐका, जेवढं शब्दातून देण्यासारखं आहे तेवढं सांगितलं. आता असा विषय, असा सिद्धांत आहे जो वाणीतून प्रकट करता येत नाहीत. ज्ञानोबांनी सांगितलं, भगवान श्रीकृष्ण खाली उतरले, अर्जुन खाली उतरलेलाच होता आणि अर्जुनाला आलिंगन दिलं. इतकं सुंदर वर्णन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरी संपण्याचं ठिकाण आहे ते. ज्ञानेश्वरीची सांगत आहे, मग सावळा सकंकन. भगवंत गोरे नव्हते बरं का, सावळे होते. कृष्ण जे होते ना ते सावळे होते. आता गोरे दाखवतात त्याचं नाईलाज आहे. काय काय सांगतील लोक, काय सांगतायत. सावळे होते, दिसायला सुंदर पण सावळे होते. मग सावळा सकंकन, हातामध्ये सोन्याचं कडं होतं भगवंताच्या. बाहू पसरवणी दक्षिण. ज्ञानोबा सांगतात, आलिंगिला स्वशरण भक्तराज. शरण आलेला भक्तराज आलिंगिला. अर्जुनाला आलिंगन दिलं. ज्ञानोबा म्हणतात, आलिंगन कशा करता दिलं माहिती का? शब्दातून जे देता येत होतं ते दिलं, पण शब्दातून जे दिलं जात नाही ते अंतःकरणातून त्या अंतःकरणात ट्रान्सफर करायचं होतं. काय ज्ञानोबांच्या ओव्या आहेत महाराज. ते तर ओव्या नीट लक्षात ठेवा. हृदया हृदय एक झाले. ज्ञानोबा काय सांगता करत असताना, हृदया हृदय एक झाले, ए हृदयीचे ते हृदय घातले. किती मूल रडू द्या हो, किती मूल रडू द्या. आईने असं आलिंगन दिलं ना, मुलगा शांत होतो. आईने आपल्या हृदयातलं प्रेम, आपल्या हृदयातली शांती त्या मुलाच्या हृदयामध्ये घातली, याचं नाव आहे आलिंगन. आपण घ्या बरं, इकडे घ्या, इकडे घ्या, शेवटी कंटाळतो बघ, हे धर्ग. आलिंगन देताच येत नाही आपल्याला. प्रेमानं कसं घ्यावं मुलाला, ही प्रेमळ आईलाच माहिती. आई म्हणणाऱ्या बाईला नाही, सवतीला तर अजिबात नाही. ज्ञानोबांनी प्रसवती हा शब्द वापरलाय. जिनं प्रसव दिलेला आहे त्याला. नुसतं ते पोरग अंगावर घेतलं ना, अहो त्या पोराला काही कळत नाही, पण पोरग शांत होतं, याचं नाव आहे प्रेम. ज्या मुलाला काही कळत नाही त्याला आई आलिंगन देते आणि शांत बसवते. अहो संताचं ज्या दिवशी आलिंगन भेटलं ना, मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संताचा महिमा, झाली बोला याची सीमा. विठ्ठल ती अनुभूती आहे. आलिंगन म्हणजे अनुभूती आहे. तो आतल्या आत मिळणारा भाग आहे, प्रेमाचा भाग. काही नजरेतून प्रेम मिळतं, काही आलिंगनातून प्रेम मिळतं. माझा शब्द लक्षात ठेवा. काही पाहिल्यावर समाधान वाटतं. शाळेत गेलेला मुलगा आहे, आई वाट पाहत बसते. ते आईचे डोळे पाहत तुम्ही चंचल झालेले असतात. लहान मूल शाळेत गेलेलं पगार घेऊन येत नाही, ते नुसतं येतं. ते नुसतं ते आलं ना पोरग, आईचे डोळे शांत होतात, चेहरा स्माईल होतो. त्या पोराचा नाही होत. पोरग येतं, त्याला वाटतं कटकट गेली शाळेतली. पण जसं आईने त्या मुलाकडे पाहिलं, ती वखवकलेले जे आईचे डोळे असतात ते शांत होतात आणि चेहऱ्यावर एक स्माईल असते. त्याचं नाव प्रेम आहे. तो अनुभवाचा विषय आहे, तो सांगण्याचा विषय नाही. आणि तुम्ही माझ्या समोर जेवढे बसलेले आहेत ना, त्यांनी आपल्या आईचा अनुभव घ्या. आजपर्यंत तो अनुभव तुम्हाला पुन्हा आलेला नाही. हे आईचा अनुभव येतो. तिने घेतला आपल्याला, तो अनुभवच वेगळा आहे महाराज. स्वर्ग कमी वाटतो, देव कमी वाटतो, भक्ती कमी वाटते. आईच्या कुशीमध्ये बसत असताना जग नकोसं वाटतं. याचं नाव प्रेम आहे. पण कळत नाही तोपर्यंत तुम्ही आईवर प्रेम केलं. कळतंय तुम्हाला? कळत नाही तोपर्यंत आईच्या प्रेमाचा अनुभव. कळायला लागलं तुम्हाला, आई दुरावली. आमच्या भक्तांना देवाशिवाय काही कळत नाही, म्हणून देवाचं प्रेम त्यांना मिळतं. ते हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले आपण आयशे. हे ज्ञान, ह्याचं नाव आहे काळाचा महिमा. काय होतं दोन हृदय एक झाल्यानंतर? अभंगाच्या दुसऱ्या संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली
गाठी संध्याची सुटली गाठी संध्याची सुटली गाठी झालो मोठी शीतळ झालो मोठी शीतळ संध्याची सुटली गाठी संध्याची सुटली गाठी झालो मोठी संध्याची सुटली गाठी संध्याची सुटली संध्याची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संध्याची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ गोड अभंग आहे. संतांची मिठी पडली पायी मिठी पडली तो परिणाम काय झाला संदेहाची सुटली गाठी. आपल्याला दुःख का होतं हृदयामध्ये गाठ आहे संशयाची गाठ आहे हृदयामध्ये. संतच कशावरून असेल कशावरून मोठा माणूस असेल काय लक्षण येतं डोळ्यांनी कुठं कळत असतात का त्या गोष्टी. हनुमंतराय बिभीषणाजवळ गेले आणि बिभीषणाने विचारलं का हो तुम्ही रामाचे एवढे सेवक आहात लंकेमध्ये आम्ही जर आलो रामाकडे आमचा स्वीकार करतील का. हनुमंतराय म्हणतात काय तुम्ही वेडे आहात तुम्ही मनुष्य आहात विद्वान आहात श्रेष्ठ आहात भक्त आहात. अरे आमच्यासारख्या माकडाचा जर भगवंत अंगीकार करतात तुमच्यासारख्याचं का करणार याला म्हणतात संदेह. फार चरित्र आहे बरं का. छोटे छोटे सिद्धांत असतात. रामायणामध्ये एक सिद्धांत तुम्हाला एवढा आवडलेला आहे तिथं शोधण्याकरता सगळे हनुमंतासारखे व्यक्तिमत्व बरं का. इतक्या सुंदर स्त्रिया होत्या रावणाच्या दरबारामध्ये हनुमंताला प्रत्येक स्त्री सीता वाटत होती. पाहिलेली नव्हती ना सीता हनुमंताने. प्रत्येक स्त्री सीता वाटायची. नेहमी बुचकळ्यात पडायची अरे काय इतक्या सुंदर स्त्रिया नेमकी सीता कोणती समजायची. आणि ज्या वेळेस कळालं त्यांना अशोक वाटिकेमध्ये आहे ते समोर बघितलं सीता आहे हनुमंता माकडाच्या विषयामध्ये. मी जर सीते पुढे गेलो तर मला रावण समजेल. हनुमंतराय म्हणतायत. झाडावर चढले भजन करायला लागले. रामचरित्र लहानपणीपासून म्हणायला लागले. झाडाखाली बसलेली सीता होती ती म्हणली लंकेमध्ये रामचरित्र नाही कळालं. पाकिस्तानमध्ये भजन करायचं म्हणजे अवघड आहे हो. कीर्तन पण दोन पद्धतीने चाललंय बरं का. एक तुम्ही ऐकतात आणि आमची पोरं ऐकतात. पोरांना वेगळं कळतं तुम्हाला वेगळं कळतं. कसं लंकेमध्ये रामचरित्र ऐकायचं अवघड आहे. आणि मग तिने असं मनातून एक भावना प्रगट केली अशी जो रामचरित्र सांगणारा आहे तो ती समोर यावं. हनुमंतांनी उडी टाकली. अरे कल्पना करा वट्यावर बसलेली सीता झाडावरून हनुमंतांनी उडी टाकली आणि ती माकडे बघितली का असं तोंड फिरवलं. कीर्तनातलं काही लक्षात नाही राहिलं ना तर माझं बोलणं लक्षात ठेवा. तिने असं तोंड फिरवलं. हनुमंतरायांनी हात जोडले आणि सीता खूप सुंदर धडा दिलास तू आज. रामचरित्र सांगणारा माकड असला तरी चालेल चरित्र सुंदर आहेत सांगणारा सुंदर नाही. देवाचं चरित्र कोणाच्याही तोंडावून ऐकावं चरित्रकाराकडे पाहू नये. चरित्रकार एखादा माकड असू शकतं. राम कथा सुंदर आहेत राम कथा सांगणारा सुंदर नसतो. काय चरित्र आहेत महाराज आपलं डोक्यात तेच. मला एकाने सांगितलं महाराज तुमचा मंडप मोठा आहे एसी नाही पंखे नाहीत. म्हणजे येतोच कशाला त्या हॉटेलमध्ये लॉजमध्ये. नाही नाही महाराज पण ते हल्ली युग बदललेले म्हणजे तो ऐकायला येतो का लॉजमध्ये राहायला येतो.
राम कथा जीवनाला परिवर्तन करणारी आहेत. कोण सांगतंय काय? म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, अखंड हरिनाम सप्ताह, नारळी सप्ताह हा भगवान बाबाचा आहेत. करतोय कोण याला महत्व नाही. अर्थ कळाला तुम्हाला? करतोय माणसं आहे तुम्ही आम्ही, पण नारळी सप्ताह हा भगवान बाबांचा आहेत. अंतःकरणाला टोचलं पाहिजे आपल्याला. साधूला सुद्धा आपण त्रास देऊ शकतो. फेडणार कुठं महाराज? कुठे फेडणार? चरित्र ऐक, छोटे छोटे सिद्धांत आहेत महाराज. काय कमवलं जीवनामध्ये? बदलला ना काळ, काळाला विलाज नाहीत महाराज. चांगले चांगले धुळीस मिळतात महाराज. ही काळाची गती, काळाचा महिमा आहे तो. जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर सांगतात, काळाने कृपाच केली पाहिजे, काहीच नाही. अंतःकरण एकदा मिळालं महाराज, संशयाने भरलेलं अंतःकरण, साधूचं प्रेम मिळालं, ज्ञान मिळालं, संदेहाची सुटली गाठ. तुका म्हणे सोडिल्या गाठी, आणि मग दिली मिठी, पायी मिठी पडली तो, म्हणून संदेहाची सुटली गाठी. काय परिणाम झाला गाठ सुटल्यामुळं? भव नदीचा झाला तारा, भव नदीचा झाला तारा, भव नदीचा झाला तारा, भव नदीचा झाला, भव नदीचा झाला तारा, भव नदीचा झाला तारा, भव नदीचा झाला तारा, भव नदीचा परिणाम झाला संध्याच्या गाठी सुटल्यामुळं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, झालो पोटी शीतळ. थंडावा, शीतलपणा अनुभवाला आला. पोटी शीतल ही अतिशय मोठी गोष्ट आहे. रोग गेला काय होतं? शीतलता प्राप्त होते. रोग आहे म्हणून टोचतं, रोग आहे म्हणून अस्वस्थपणा जाणवतो, रोग आहे मन लागत नाही, रोग आहे आनंद घेता येत नाही. रोग गेला झालो पोटी शीतल. काय शब्दांचा प्रयोग आहे महाराज. मग सगळं जग भरलेलं वाटतं. ज्या माणसाला रोग नाही ना, मस्त लहान लहान पोरं जे असतात ना, ज्यांना जगाशी काही देणं घेणं नसतं, चालताना सुद्धा ते पोरं सरळ चालत, त्याचं वाकडं तिकडं उड्या मारत चालतं. पोटी शीतल, आईचं प्रेम मिळालेलं आहे आणि मुलांना भविष्यातली चिंता नाही. पोटी शीतल, आनंद आहे. आणि म्हातारे माणसं, हे नीट चल नाही, म्हाताऱ्या माणसाच्या पोटात आढी आहे, त्याला इतकं चांगलं चाललेलं सहन होत नाही महाराज. हे तरुण मुंबई सारखी गोष्ट आहे. इकडचा म्हातारा माणूस शिकलेला तिकडे गेला होता, चौपाटी पिफटे फिरला, ते सगळं बघितलं त्यांनी, चौपाटीला जे काय असते ते. आणि त्याला इतकं दृश्य कधी फ्रीमध्ये पाहायला मिळालं नव्हतं. बसलेले जोडपे प्रेम करतात एकमेकावर, आणि हे खेडेगावातलं फिर शिकलेलं, त्याला मुंबईतला समुद्र दिसला नाही, मुंबईतल्या इमारती दिसल्या नाही, मुंबईचं ट्रॉफिक दिसलं नाही, त्याच्या डोळ्यापुढे तेच चौपाटीवर हे बसलेले. आणि मला म्हणजे शास्त्रीजी मुंबईतलं काही कळलं नाही मला. म्हणलं कळल्यासारखं काय अवघड आहे म्हणलं मुंबई. नाही ते नाही म्हणे. कुठं कुठं गेला होता? म्हणलं जुहू चौपाटीला गेलो होतो, इकडे गेलो होतो. मग कसा आहे समुद्र? समुद्र जाऊ द्या म्हणे, समुद्राच्या कडेला किती घाण असती. आता मला ते असं बोलल्यामुळे माझ्या डोक्यात, अरे म्हणलं मुंबई आहे म्हणलं, घाण राहणारच. अहो तसे घाण नाहीत ते, काही जोडपे बसलेले एकमेकाच्या गळ्यात हात घातलेला असे बसलेले, ते काही चांगलं दिसतंय का? बघू नको. तो आज आलाय, नाही अर्थ कळला, तो आज आलाय. मुंबईतली माणसं पहिल्यापासून पाहतात, पाहतोय हे सुद्धा पाहत नाहीत. नीट लक्षात, पाहतोय हे सुद्धा त्यांच्या लक्षात नाही.
हे मुंबईतली माणसं तू पहिल्यांदा पाहतोस, मुंबईत सगळे सोडून दिले तेवढंच कसं काय डोक्यात बसलं तुझ्या? मी म्हणे महाराज पण ते वाईटच वाटतं. मी त्याला म्हणलं काय म्हणून वाईट वाटतं, खरं सांग म्हणलं. काय नाही म्हणे, जरा लवकर जन्माला आलो त्याचं वाईट वाटतं. आमच्या काळात असं नव्हतं. जरा उशिरा जन्माला आलो असतो, मुंबईत आलो असतो तर म्हटलं असं बोल ना, झालो पोटी. गचपर का ठेवलंय पोटामध्ये? दुसऱ्याचं सुख सहन होत नाही, हे गचपन तुमच्या पोटामध्ये. तुम्हाला तुमची भाकरी खावत नाहीयेत, दुसऱ्याचं सुख आहे म्हणून तुमची भाकरी गोड लागत नाही. अर्थ समजतो काय? भाकरी तुमची आहे, तुमची बायको तुम्हाला वाढते, दुसऱ्याचं सुख सहन होत नाही. विठ्ठल अत्यंत अवघड गोष्ट आहेत महाराज. आणि आपण लहानपणीपासून आतापर्यंत पहा, अहो स्वतःच्या शरीराकडे कधी बघत नाही आपण, नेहमी दुसऱ्याकडे पाहतो. दुसऱ्याचं घर, दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याचं शिक्षण, दुसऱ्याचा मुलगा. अरे तू जन्माला आलास, तुझं पण अस्तित्व आहे, तुला पण घर आहे, तुला पण पत्नी, तुला पण मुलगा आहे, का दुसरीकडे पाहतोस? आपुली आपण करा सोडवन जगद्गुरु तुकोबा. नका दुसरीकडे पाहू. आणि ज्यावेळेस तुम्ही आपल्याकडे पाहायला सुरुवात करताल, मग झालो पोटी शीतल. मग स्वतःकडे पाहत असताना आपले गुणदोष बाहेर पडतात. आपण किती असहाय्य आहोत, किती लवकर आपण आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजेत, आपल्या बुद्धीकडे लक्ष द्यायला पाहिजे, आपल्या नाही लक्ष देत. त्याचे उद्गार फार गोड निघतात. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो दयावरी दयाट ते जाय, बैसलो दयावरी दयाट ते जाय, हे दाबुंब पाठी कुंड धरणी न पाय, आधार नाही कोणी मन बापन माय, आधार नाही कोणी मन बापन, आधार नाही कोणी मज बापन माय, आधार नाही कोणी मज बापन माय. हो दान करा सत पंढरपुरा, रामद ते खवरे आगमाता सयरा, हो दान करा सत पंढरपुरा, रामद ते खवरी आगमाता सयरा. मूळ झालो देवा नाही हात न पाय, मूळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो दयावरी सैराकडे जाय, बैसलो दयावरी सैराकडे जाय, खेडे ताकुंभ काटे गुंट धरणे ना पाय, ताकुंभ काटे ना पाय, आधार नाही कोणी बापना माय, जाते हो दान करा जाते पंढरपुरा, रामद ते खवरे आगमाता सयरा. फार गोड आहे. स्वतःकडे पाहणं याचं नाव आहे परमार्थ, याचं नाव आहे जीवन. स्वतःकडे पाहणं. आपल्याला काय कमी आहे, आपल्यात उणीव काय, आपल्याला कोण मदत करेल, आपल्यावर कोण कृपा करेल, हे आपल्याकडे पाहणं. आणि ज्या दिवशी संतांची भेट झाली, संध्याच्या गाठी बिटल्या, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्मानी, उपनिषदामध्ये सांगितलेले. परिणाम झालो पोटी शीतळ. मग हे दोन टप्पे आहेत बरं का, एक काळाचा टप्पा आहे आणि एक अनुभवाचा टप्पा आहे. हे दोन टप्पे पार पडले ना, जग हेच असतं, पण आनंदाचा पूर आलेला असतो. जग हेच. भगवान बाबा याच जगात जन्मले, या जगात राहिले, या जगात जगले. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सगळे संत अनुभवून घेऊया. याच जगात राहिले. आपण दुःखी ते सुखी, आपण अज्ञानी होते ज्ञानी,
आपल्या शब्दाला किंमत नाहीत, त्यांचे शब्द अभंग आहेत. रूप पाहता लोचनी 700 वर्ष झाले अभंगाला. अभंग आपल्यासारखे किती निघून जातात, रूप पाहता चालूच आहे. देवाची द्वारी त्यांचे शब्द आपले. हे जग आहे. जग बदलत नाही कधी, आपण बदलतो. आपल्यामध्ये परिवर्तन होतं, आपल्यामध्ये बदल होतात. म्हणून स्वतःकडे पहा. जग हेच जगण्यात आनंद येईल. माझा अर्थ नीट लक्षात. जगण्यात आनंद येईल. काय आनंद येईल? हेच संसार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भवनदीचा झाला तारा. शब्द फार गोड आहे. भवनदी म्हणजे संसार. जो संसार बाधक आहे तोच तारा, म्हणजे तीच नाव झाली. जो संसार इतरांना बाधक आहेत तीच माझ्यासाठी नाव आहेत. या उत्तरा प्रसाद आहे. आणि हा आशीर्वाद साधू संतांनी आणि काळाने दिला. शेवटच्या चरणात तुका म्हणे मंगळाता, 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 तुका म्हणे मंगळाता. कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. कोण दाता याहुनी, कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी. उद्या आपल्या सप्ताहाचा काल आहे. सांगता प्रसंग आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत. भगवान बाबांचा प्रसाद आपल्याला मिळतो. भगवान बाबांचं स्वरूप आपल्याला मिळतं. त्यांच्या निमित्ताने जो योग येतो, सेवा करण्याचा योग येतो. या 10 वर्षापूर्वी या गावामध्ये नारळ दिलेला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सप्ताह त्यांनी पार पाडलेला आहे. तुम्ही लोकांनी भरभरून प्रेम दिलं, गावकऱ्यांनी सेवा केली. सगळ्या भाविकरांचा मी ऋणी आहेत. भगवानगडाचं पावित्र्य भाविकरांनी जपलं याचा मला अभिमान आहे. पहिल्यापासून माझी इच्छा होती, हे भगवान बाबांचं व्यासपीठ आहे, ते व्यासपीठ कीर्तनकारांचं आहे, ते राजकारण नको या शब्दांचा भाविकरांनी तंतोतंत पालन केलं. मागच्या वर्षी कोठरबंनीही याचं पालन केलं. मागच्या वर्षी श्रीखंड पुरी होती आपल्याला, यावर्षी गुलाबजाम आहेत. 1,00,000 लोकांसाठी गुलाबजाम 4 टनाचे तयार आहेत. आणि घरी घेऊन जायला पण परवानगी. त्याला काय आता, त्याला काय तुका म्हणे मंगळ आता कोण दाता. आणि दरवर्षी वेगळे वेगळे प्रयोग. हिंगणीपासून हा प्रयोग सुरू झाला. बुंदी तर 10व्याला पण असते. सप्ताहात केली तर काय विशेष आहे. म्हणून या सप्ताहामध्ये अतिशय मोठं सगळ्यांचं योगदान मिळालं. या परिसरामध्ये एक संत म्हणून वावरणारे आमचे जो सुदर्शन महाराज आहेत, भगवान बाबांच्या गावचे आहेत आणि भगवान बाबांच्या फडात त्यांनी कीर्तन आणि प्रवचन केलेलं आहेत. म्हणून सुदर्शन महाराजांचा मी पहिल्यापासून सन्मान करतो. त्यांना म्हटलं होतं तुम्ही भाग घ्या, तुम्ही काय मी काय दोघेही सावरगावचे. म्हटलं तुम्ही सांभाळून टाका सप्ताह. तिने म्हटले सप्ताह होत असतो, काही टेन्शन घेऊ नका. आणि तो सप्ताह आज पार पडला. तुम्ही सगळ्या लोकांनी अगदी मनापासून सहकार्य केलं. माझी विनंती आहे सगळ्यांना, संताकडे संत म्हणून पहा. उद्या तुम्हाला काळाच्या गालामध्ये जायचं आहे, काळाचा तडाखा सहन करायचा आहे. त्यातून सोडवणारे आपल्याला संत आहेत, काळापासून दूर करणारे संत आहेत. संताला छळून काळातून सुटका नाही होणार महाराज आपल्याला. म्हणून सगळ्याला विनंती आहे, भगवान बाबा, वामन भाऊ यांच्याकडे संत म्हणून पहा. तुमचं खाजगी जीवन वेगळं ठेवा, ते रोजचंच आहे.
ते महाभारत आणि रामायण काळापासून चालत आले. तीच मंथरा आणि तीच काही आहेत. तोच दशरथ आहे. अजूनही बायकोचे टोले खातातच. फक्त ते आतल्या आत खातात एवढाच बाहेर कळत नाही. म्हणून जीवन माणसाचं रोज आहेत, पण संतांच्या जागेमध्ये आपण येतो, संतांच्या प्रभावात येतो.